अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतलाय। अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवलाय। ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील, फक्त मतदारांना पत्रकं वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला। उमेदवारांच्या कोणत्याही प्रचार सभा किंवा रोड शो घेतले जाणार नाहीत। उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रकं वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले। हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाहीये। अधिकची माहिती जाणून घेऊया। देविदास राखुंडे आपल्यासोबत आहेत। देविदास, अजित पवार यांच्या निधनानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नेमका काय निर्णय घेतलाय? ऋतुजा, आपण बघतोय की राज्यातील 12 नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्या अंतर्गत येणाऱ्या ज्या पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया चालू आहे आणि खरं तर 28 तारखेला अजित पवार बारामतीमध्ये प्रचारासाठीच येत होते। त्यांच्या 4 सभा पार पडणार होत्या आणि याच दरम्यान त्यांचं विमान जे आहे ते क्रॅश झालं, त्याला अपघात झाला, त्यात अजित पवार यांचं निधन झालं। अत्यंत मोठा धक्का जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांच्या जाण्यानं झाला बसलेला आहे। खूप मोठं नुकसान झालंय आणि आता 5 तारखेला 5 फेब्रुवारीला जे मतदान होणार होतं ते 7 फेब्रुवारीला होणार आहे। आता पक्षाने हा निर्णय घेतला की कोणत्याही प्रकारचं प्रचार जो आहे तो करायचा नाहीये, रोड शो करायचा नाही, जाहीर सभा घ्यायच्या नाहीयेत। केवळ आणि केवळ जी पत्रकं आहेत ते हँडबिल पत्रकं घ्यायची आणि घरोघरी जायचं त्या उमेदवारानं आणि पक्षाचे विचार जे आहेत ते त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे। एवढाच साधा आणि सिंपल प्रचार करायचा, कारण सध्या अजित पवारांच्या जाण्यानं जी हानी झालेली आहे पक्षाची असेल महाराष्ट्राची असेल ती कधी न भरून निघणारी आहे। अत्यंत दुःखात बुडवलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर नेते असतील, पक्ष असेल आणि त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतलाय। दुसरी गोष्ट पक्षानं आवर्जून सांगितलेली आहे की भले निवडणूक लढल्यानंतर आपण त्या जागा जिंकलो तरी देखील कुठल्याही प्रकारची जल्लोषबाजी करायची नाहीये, मिरवणूक काढायची नाहीये, कुठल्याही प्रकारची गुलालाची उधळण करायची नाहीये। जोही असेल तो आपण या दुःखातून सावरून जी प्रक्रिया आहे निवडणुकीची त्याला सामोरं जायचं, अत्यंत साधेपणानं आहे या परिस्थितीला पुढे घेऊन जायचं पक्षाने निर्णय घेतला आणि तसे आदेश देखील आता दिलेले आहेत। ऋतुजा, बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।